श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो. पंचांगानुसार 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल. नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बिहार आणि उत्तर प्रदेशात तो मकर संक्रांती किंवा खिचडी संक्रांती म्हणून ओळखला जातो, तर पंजाबमध्ये तो लोहरी, तमिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगली बिहू म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सकारात्मकता, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतो असे मानले जाते. आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली, ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होतं. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो, कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की संक्रांती देवी कशावर बसली आहे, कुठल्या दिशेने जात आहे, वाहन व वस्त्र कोणते आहेत, पुण्य काळ काय आहे, फळ काय आहे, या दिवशी आपल्याला काय दान करायचे आहे, तसेच कोणती कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत, किंक्रांती कोणत्या दिवशी आहे, भोगी कोणत्या दिवशी आहे, याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मकर संक्रांतीनंतर दिवस तिळतिळाने मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते. वर्ष 2026 हा सण म्हणजेच बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. श्री शालिवाहन शके 1947 पौष कृत्य 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दिनांक म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:49 पासून संध्याकाळी 5:45 पर्यंत असणार आहे. महापुण्य काळ हा दुपारी 2:49 पासून ते दुपारी 3:42 पर्यंत असणार आहे. पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्त्वाची आहे. भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तीळ, गूळ, खिचडी, ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी 2 शुभ योग निर्माण होत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग तयार होत आहेत. या योगामध्ये स्नान आणि दान करणे पुण्यपूर्ण आणि फलदायी ठरते. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदायी मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे.
व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. आता जाणून घेऊया की आपल्याला पर्व काळात कोणत्या वस्तू दान करायचे आहेत. तर आपल्याला नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान करावे. संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाय म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन करणे ही जी कामं आहेत ती आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये भोगी हा सण मंगळवारी म्हणजेच 13 जानेवारीला असेल. जो न खाए भोगी तो सदा रोगी. भोगी म्हणजे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा, म्हणून हा सण आनंद आणि उपभोगाचे प्रतीक आहे. हा सण पावसाचे देव इंद्र यांना चांगल्या पिकासाठी आभार मानण्यासाठी साजरा करतात. लोक जुन्या निरुपयोगी गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टी स्वीकारतात, ज्यामुळे जीवनात बदल घडतात. हा दिवस मकर संक्रांतीच्या तयारीचा भाग असतो, जो शुद्धीकरण आणि नूतनीकरणचा काळ असतो. या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून जुन्या वस्तू जाळल्या जातात. 14 जानेवारीला मकर संक्रांती आणि 15 जानेवारीला किंक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करदिन गुरुवारी दिनांक 15 जानेवारी 2026ला असणार आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून या दिवसाला किंक्रांती म्हणतात. तर असे हे 3 दिवसाचे महत्त्व आहे. तसेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा चालत असतो. तर अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.